आणि परमात्मा विद्या जी आहे ती मात्र अत्यंत आणि श्रेष्ठ आणि संसाराचा ध्वंस करणारी अशी पराविद्या आहे. संसाराचा ध्वंस करते म्हणजे संसार नष्ट नाही करत, तर संसाराच्या सत्यत्वाचा ध्वंस करणारी अशी ती पराविद्या आहे आणि ब्रह्मप्राप्ती करून देणारी आहे, म्हणून ती अतिशय श्रेष्ठ अशी आहे. परंतु धर्माधर्माविषयक जी असते तिला अपराविद्या म्हणतात. आणि ही अपराविद्या जीवामध्ये कर्मप्रवृत्ती प्रवृत्ती तयार करते आणि जीवाच्या संसाराचे वर्धन करते. अपराविद्या संसाराचे वर्धन करते. फार लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा आहे, सुंदर मुद्दा झाला. आणि पराविद्या संसाराचा ध्वंस, सत्यत्वाचा ध्वंस करते, म्हणजे संसाराचा ध्वंस करते आणि ही वर्धन करते अपराविद्या. मग आम्ही काय करायला हवं? परमात्मा स्वरूपाच्या तिथे प्रपंचाचा अत्यंतिक अभाव आहे. अगाजे झाले नाही इथपर्यंत जर जायचं असेल तर आम्हाला निश्चितपणे संसाराचा ध्वंस करणारी विद्या जी आहे त्या विद्येचा, तीच विद्या आत्मसात करावी लागेल. म्हणून ती पराविद्या आहे. आणि जीवाच्या संसाराचं वर्धन करणारी जी अपराविद्या आहे, या अपराविद्याचं आम्ही ग्रहण करता कामा नये. म्हणून ही जी अपराविद्या आहे यांनी याच्यामध्ये 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद यांनी आम्हाला ज्ञान प्राप्त करायचे असते. परंतु ह्या वेदांचा अभ्यास करण्यासाठी वेदांची 6 अंगे, त्यांना षडांगे किंवा वेदांगे म्हणतात. म्हणून ती शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष ही 6 वेदांगे आहे. या 6 वेदांगाचा अभ्यास करून आम्हाला वेदांचा अभ्यास करावा लागेल. परंतु हे जरी सगळं असलं, ह्या अपराविद्येचा अभ्यास जरी आम्ही करत असलो तरी सुद्धा ह्या अपराविद्याच्या पलीकडे असणारी जी पराविद्या आहे, अपराविद्यानी ज्याचं निर्देशित केलेली अशी जी पराविद्या आहे, तीच पराविद्या आत्मसात करण्यासाठी आमचं सगळी मेहनत आणि जी धडपड चालू आहे तेवढ्यासाठी ती सुरू आहे. आणि म्हणून वेदातील, कारण वेदामधील ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे, पण ह्या सगळ्या शब्दांच्या राशी आहे. कारण ते ज्ञान जे आहे हे अनुभवापर्यंत जात नाही. मग नुसत्या राशी प्रत्यक्ष जीवनामध्ये त्या राशी नुसत्या असून कामाच्या नाही. धान्याची नुसती रास पाहून आमचं पोट भरत नाही, तर ते धान्य, राशीमधलं धान्य शिजवतो त्यावेळेला समाधान होतो, त्यावेळेला पोट भरतो. अगदी त्याप्रमाणे आधी करून 64 कळा, याही वेगळ्या नाना कळा, 14 विद्या सिद्धी सकळा, हे ज्ञान नव्हे. 64 सिद्धी, 64 कळा जरी आम्ही आत्मसात केल्या तरी ते ज्ञान नव्हे. पाहावे आपणासी आपण ह्या नाव ज्ञान, असं समर्थ म्हणतात. आणि हे आपणासी आपण ह्या नाव ज्ञान, हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी, पराविद्या प्राप्त करण्यासाठी आम्हाला फक्त श्री गुरूंचंच मार्गदर्शन आवश्यक आहे. श्री गुरूं जे आम्हाला निर्देश करतात या पराविद्येसाठी, ब्रह्मविद्येसाठी, तर ते निर्देश आम्हाला कळले पाहिजे. त्या निर्देशाप्रमाणे जर आम्ही गेलो तर आम्ही बरोबर लोकेशनवर पोहोचू. असा हा कालचा श्री गुरूंचा संदर्भातला मुद्दा होता. आणि म्हणून श्री गुरु हे पराविद्येचे ज्ञान देत असतात. म्हणून अपराविद्या ही सुटलीच पाहिजे. श्री गुरूंच्या अनुग्रहानंतर या अपराविद्या सुटण्याचं भय नसावं. निर्भयतेकडची वाटचाल आहे, तर भय गाठीशी धरून कशी निर्भयता होईल? म्हणून श्री गुरूंचा सुंदर ओवी आहे, त्यांना जाणावे, त्यांना धरावे. आधी जाणायचं, श्री गुरु प्रत्यक्ष ब्रह्मरूप आहे, मग त्यांना धरायचं निधिध्यासन आणि त्यांना सेवावं, त्यांची सेवा करायची आणि तयांचे सर्व ऐकावे. त्यांचं सगळं ऐकायचं. त्यांनी जे सांगितलं तोच, तेवढंच, तितकंच मी करायचं. अशा झडपा लावायच्या. घोड्याला जशा झडपा असतात तशा माझ्या दृष्टीला मी तशा झडपा लावून जर श्री गुरूंच्या निर्देशनाप्रमाणे चाललो
तर मात्र लोकेशनला पोहोचल्याशिवाय नक्की राहणार नाही. नाही तर मग ते जीपीएस आपल्याला फिरवतो. थोडा जरी रस्ता चुकला तरी जीपीएस किती फिरवतो हो, पुण्या मुंबईच्या लोकांना माहितीये. त्याप्रमाणे आम्ही जन्मांतरीचे फेरे घेतच राहतो. कारण आम्ही अपराविद्येची पण प्रतिष्ठा मांडतो आणि श्री गुरुनी सांगितलं म्हणून पराविद्येचाही थोडासा आम्ही त्याची कास धरत असतो. असं नसून अपराविद्या आता पूर्णपणे माझी सुटली पाहिजे आणि पूर्णपणे पराविद्येला मी आत्मसात केलं पाहिजे. आणि म्हणून आता 6व्या मंत्रापासून जी पराविद्या सांगणं सुरू झालेली आहे, तर ह्याच्यामध्ये काय संगती आहे, कसा समन्वय लावायचा, कसा संबंध लावायचा, अपराविद्येतून पराविद्येमध्ये येतो आहे. त्या संबंधासाठी हे संबंध भाष्य आहे, हे संगती भाष्य आहे. आणि आता हे संगती भाष्य आपल्याला अमृतवाणीतून, अधिकारवाणीतून ऐकायचं आहे. लाल रंग आहे आणि गुलाबाचं फूल आहे, मग यांचं संगती कसं लावायचं, तर गुलाबाचे लाल फूल असं आपण म्हणतो. त्याप्रमाणेच अगदी अपराविद्येतून पराविद्यामध्ये आम्हाला प्रवेश करायचा आहे. तर कशा पद्धतीने तो करायचा, यासाठी संगती भाष्य. सुनील काका, रामकृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा, पीतांबरा दरुण बिंब फलाधरुष्टा, पूर्णेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयम्, नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरः. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणम्, सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. सदाशिवसमारम्भा शंकराचार्यमध्यमा, अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्परा, वन्दे गुरुपरम्परा. सद्गुरुनाथ महाराज की जय.
जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा नामार्थ केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. अभाग्यासी तरी भाग्यवंत, काका ब्रह्मरूपची मूर्तिमंत. जीवत्वाची भ्रांत स्वरूपी विराली, आनंदाचे तू मूळ तेथे हटती प्रमाणांचे जळ. आपणा सारिखे सकळ, करोनी ठेले. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काकांना वंदन करतो. परमपूज्य मंदाताईंना साष्टांग दंडवत करतो. आदरणीय नीलाताईंना वंदन करतो. आपणा सगळ्यांना नमस्कार करतो. आज नाम महर्षी परमपूज्य ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची पुण्यतिथी आहे. वंदनीय महाराजांना वंदन करतो. 5:50 महाराजांनी देह ठेवला होता. वार सोमवार होता आणि तदनुषंगिक आमच्या मंदिरामध्ये कार्यक्रम होता. तो कार्यक्रम करून मला इथे पोहोचता आलं. नाम आणि नामी यांचा अभेद आहे हे उपनिषद सांगतं, शास्त्र सांगतं. पण अभ्यास करणाऱ्याला ते सगळं कळतं. बाकीच्यांना कसं कळेल? त्यासाठी श्री गुरूंना समजून घ्यावं लागतं. तया जाणावे, धरावे, सेवावे, तयांचे सर्व ऐकावे. हा सर्व शब्द खूप महत्वाचा आहे. श्री गुरूंना जाणणं आणि श्री गुरूंचं सर्व ऐकणं. सर्व शब्दामध्ये प्रत्येक शब्द आला बरं. तयांचे सर्व ऐकावे. आमच्या चष्म्यातून ज्या वेळेला आम्ही श्री गुरूंचं ऐकतो म्हणजे पाहतो, त्यावेळेला आम्हाला खरे श्री गुरु कळत नाहीत. बहुतेक ठिकाणी हाच भानगड असते की गुरु श्रेष्ठ असतात आणि साधक जसे आहेत तसेच असतात. आणि मग साधनांवर काय होतं? दोषारोपण होतं. खूपदा असं होतं. आता नाम महात्म्य ऐकून आलो. नाम हे सर्वश्रेष्ठ आहे यात वाद नाही. नामाने जो मोक्ष मिळतो तोच ज्ञानाभ्यासाने मिळतो. साधन बदललं तरी साध्य नाही बदलत. जे प्राप्त करून घ्यायचंय तेच मिळतं, पण त्यासाठी माहिती असलं पाहिजे की आम्हाला काय प्राप्त करून घ्यायचं आहे. जोपर्यंत आम्हाला हे माहिती राहत नाही ना, तोपर्यंत साधन कोणतंही असलं तरी त्याचा उपयोग काहीच नाही होत. क्षमा करा. अशा आंधळ्यांची वाटचाल करण्याची शक्यता खूप असते. बिरबलाची पण कथा होती. त्यांनी विचारलं, महाराजांनी विचारलं, आपल्या राज्यात
आंधळे किती आहेत? बिरबलांनी सांगितलं 99. म्हणे हे कसं शक्य आहे? अहो 99 डोळस असतील, एक आंधळा आहे. बिरबल म्हणलं नाही, 99 आंधळे आहेत, एक डोळस आहे. आणि मग भर चौकामध्ये त्यांनी खाट विणायला सुरुवात केली आणि प्रत्येक जण आला. म्हणलं बिरबला हे काय करतोयस? बिरबला हे काय करतोयस? आणि बिरबलांनी असा प्रश्न कोणी विचारला, आंधळ्याच्या लिस्ट मध्ये त्याचं नाव टाकायचं ठरवलं. अशा पद्धतीने राजा सुद्धा आंधळ्याच्याच लिस्ट मध्ये जाऊन बसला. ही वस्तुस्थिती आहे आमची. आणि या वस्तुस्थितीला जोपर्यंत आम्ही समजून घेत नाही तोपर्यंत प्रपंचातला डोळसपणा कदाचित येईल, पण परमार्थातला डोळसपणा येण्याची सुतराम शक्यता नाही. म्हणून काकांच्या ओवीमध्ये तया जाणावे पहिला आहे. जाणतेन गुरु भजिजे तेणे कृत कार्य होईजे. तया जाणावे पहिल्यांदा लिहिलाय, त्यानंतर धरावे आणि सेवावे लिहिलाय. पण आधी काय लिहिलंय? आधी जाणावे लिहिलंय. श्री गुरूंना जाणणं हे सगळ्यात महत्वाचं असतं. आम्हाला वाटतं आम्ही त्यांना जाणलं. काय वाटतं आम्हाला? आम्ही गुरूंना जाणलं असं आम्हाला खूप वाटतं. पण वस्तुस्थिती अशी असते की आम्ही त्यांना समजूनच घेतलं नसतं, जाणूनच घेतलं नसतं. म्हणून म्हणतात जाणतेने गुरु भजिजे तेणे कृत कार्य होईजे. आजचं सारांशामध्ये या भागाला फार जोर होता तयांचे सर्व ऐकावे. श्री गुरूंचं सर्व ऐकणं ही गोष्ट इतकी सहज आणि सोपी नाही आहे. गुरु का स्तंभूत सारा के सारा सुनना, गुरु वाक्य प्रमाणम, इससे बहुत जल्दी मोक्ष मिलता है. गुरु की कृपा भी तत्काल होती है. तुम्ही म्हणाले तुम्ही कशासाठी सांगून राहिले सगळं? खालचा जो मंत्र आहे त्या मंत्राच्या अनुषंगिक मी हे सांगत होतो. आणि आता त्याच्या पुढे आपल्याला चालायचं आहे. आणि पुढे जाण्याच्या दृष्टीने आता आपण आपली वाटचाल सुरू करूया. नेहमी आपण वाटचाल करत असताना पहिले शांती मंत्र म्हणतो आणि मग पुढे जातो. तसा आपण शांती मंत्र म्हणूया. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैर्तुष्टुवांसस्तनुभिर्व्यशेम देवहितं यदायुः. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्ताक्षोररिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. आता उपनिषदांच्या मंत्राच्या अनुषंगिक बोलतो. मंत्र आहे यत्तदग्रे यत्तदग्रेशमग्राह्यम अगोत्रम अवर्णम अचक्षुः श्रोत्रम तदपाणिपादम नित्यं विभुं सर्वगतं सुसूक्ष्मं तदव्ययम यद्भूत योनिम परिपश्यन्ति धीराः. असा 6वा मंत्र आहे. पण त्याची मांडणी करताना इथून का केली तुम्ही? याचं उत्तर असं आहे की जगद्गुरु
श्रीमदाद्य शंकराचार्यांनी ही मांडणी करत असताना संबंध भाष्याचं काय केलं, मांडणी केली. आचार्यांनी संबंध भाष्य लिहिलं, आचार्यांनी संगती लिहिली. आता इथे संगती आणि संबंध भाष्य लिहिण्याची गरज काय? संगती भाष्य म्हणजे संबंध भाष्य. पहिल्या श्लोकाचा दुसऱ्या श्लोकाशी काय संबंध आहे हे सांगणं, याला संबंध भाष्य असं म्हणतात. आणि त्याची जुळवणूक कशा पद्धतीने केली, याला संगती भाष्य असं म्हणतात. संगती आणि संबंध दोन्ही सांगतात एकच आहे, म्हणून संबंध भाष्य हे संगती भाष्य आहे. पण हे कस करावं लागलं, हा एक महत्वाचा भाग असतो आणि तो भाग आमच्या लक्षात येत नाही. गाडी धडाल 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 येत असते आणि अचानक येता येता काय होतं, स्टेशन येतं आणि ती गाडी सरळ वाटेने न जाता पुन्हा थोडीशी आडवळणाने येते आणि प्लॅटफॉर्मच्या जवळून जाते, प्लॅटफॉर्म पाशी थांबते, पॅसेंजर्सला घेऊन पुन्हा समोर निघते, पुन्हा वळते आणि पुन्हा मिडल ट्रॅकला येऊन जाते. वास्तविक तिला जायचं गंतव्य स्थानालाच असतं, पण ती सगळ्यांची संगत सोबत घेऊन पुढे जाते. तसं आज आपण पाहिलं की ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद ही 4 वेद, शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष्य ही 6 वेदांग या अपराविद्या आहेत. पण आपल्या मनात असा विचार येईल की या 6 अपराविद्या सांगितल्या आणि आता जो मंत्र आहे यत्तदग्रे अद्रेशम अगोत्रम अग्राह्यम अवर्णम अचक्षुः अश्रोत्रम अपाणिपादम इत्यादी, नित्यम विभू वगैरे वगैरे. आता इकडे सगळ्या अपराविद्येचं वर्णन सांगितलं आणि इकडे ती बुद्धीच्या पलीकडे आहे, ती दिसण्याच्या पलीकडे आहे, एकदम या उंचीवर घेऊन चालले. याचा मध्ये कुठे संबंध, कुठे संगत कशी जोडायची? मग असलेली जी अपराविद्या आहे ही सगळी व्यर्थ आहे का हो? आणि सांगितलेली पराविद्या जर अपराविद्या व्यर्थ असेल, त्या पराविद्येला समजायचं कसं, असा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर देण्यासाठी आचार्यांनी मध्ये संगती लावली आहे की कशासाठी हे असं सांगितलंय. आणि ही संगती सद्गुरूंच्या सहवासाने, सद्गुरूंना जाणल्याने आणि सद्गुरूंची सेवा केल्याने मिळते. श्री गुरु सेवा ये सबसे बड़ा अभ्यास है. श्री गुरु सेवा ही अहंकार का लय करती है. श्री गुरु सेवा ही जया अंगुली निर्देशी ते पराविद्या, जो हिंट पास करते हैं, जो वेदांगुली निर्देशी, वो स्वरूप की तरफ अंगुली निर्देश होता है. माँ बच्चे को बताती है कि पेड़ शाखाएं, उसका अग्र और उसको छोड़कर आगे चांद. अब पेड़ को छोड़ दिया है, चांद को पकड़ लिया है, और ये बीच में का जो प्रवास है, यह समझाने के लिए सद्गुरु की जरूरत होती है. आणि जे वेदांगुली निर्देशी म्हटलं ते हे आहे, याच्यासाठी संगती भाष्य आहे, याच्यासाठी संबंध भाष्य आहे. आचार्य या ठिकाणी सांगतात आहे, आवर्जून सांगतात आहे
की या संगती भाष्याची जरूर आहे, त्याशिवाय पुढचा जो 6वा मंत्र आहे तो आम्हाला कळणार नाही. आम्ही मंत्रामागे मंत्र करत गेलो तर होणार नाही. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, ज्याचा अभ्यास करायचा आहे ना, त्याच्यासाठी ज्याचा जन्म झाला ना, त्याच्या तत्वज्ञानाचा अभ्यास करा. माऊलीचा जन्मच मुळे ज्ञानेश्वरी अमृतानुभव हरिपाठ लिहिण्यासाठी झाला. त्यानंतर त्यांनी सांगितलं, माझ्या जन्माचं प्रयोजन संपलंय, आता मी संजीवन समाधी घेऊ इच्छितो. हे त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतरच सांगितलंय की माझ्या जन्माचं प्रयोजन संपलंय. श्री गुरु सांगतात, नाही, तुला तुझ्या जीवनाचे अनुभव लिही, मग समाधीला परवानगी दे. म्हणजे माऊलीच्या जीवनाचं प्रयोजन ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर पूर्ण झालं असं माऊलीला वाटलंय. पण जगाला आणखीन मार्गदर्शन मिळावं म्हणून श्री गुरूंनी त्यांच्याकडून अमृतानुभव लिहून घेतला, मग समाधीची आज्ञा दिली आहे. म्हणजे भगवद्गीतेचा अभ्यास करायचा असेल तर ज्ञानेश्वरीला जोडूनच झाला पाहिजे, शंकर भाष्याला धरूनच झाला पाहिजे. हा, तो शंकर भाष्याला धरून झाला पाहिजे. भगवद्गीतेचा अभ्यास शंकर भाष्याला धरूनच झाला पाहिजे, ज्ञानेश्वरीला जोडून झाला पाहिजे. लक्षात ठेवा सगळ्यांनी. आणि असं जर आपल्या लक्षात आलं तर आपल्याला कळेल की उपनिषदाचा अभ्यास शंकर भाष्याला धरूनच झाला पाहिजे. कारण त्यानंतर दशोपनिषदावर भाष्य केल्यानंतर, ब्रह्मसूत्राचं लेखन केल्यानंतर प्रस्थानत्रयी पूर्ण केली आणि आचार्यांनी ध्येय ठेवला. आचार्यांचा जन्मच प्रस्थानत्रयी लेखन करण्यासाठी झाला, अद्वैत तत्वज्ञानाची पुनर्स्थापना करण्यासाठी झाला. म्हणून भगवद्गीतेचा अभ्यास शंकर भाष्य आणि ज्ञानेश्वरी याला धरूनच असावा, तर तो योग्य दिशेला राहील. तसा उपनिषदांचा अभ्यास हा शंकर भाष्याला धरूनच असावा. आणि म्हणून आज जो मंत्र आहे मंत्र क्रमांक 6 आणि काल जो मंत्र घेतला मंत्र क्रमांक 5, ह्या दोनच एकमेकांशी संलग्नता कशी आहे हे समजून घेण्यासाठी संगती भाष्य आणि संबंध भाष्य अत्यंत गरजेचं आहे. म्हणून आज संबंध भाष्य सांगतोय. संबंध भाष्याला प्रारंभ करतोय 4 वेद आणि 6 षडांग या अपराविद्या आहेत हे सांगितलं आहे. पण असं सांगत असताना सुद्धा वेदांगुली जे निर्देशी ती पराविद्या. आता ही जी वेदांगुली निर्देशी म्हणजे बोटाने सांगितलंय वेदांनी, अंगुली म्हणजे बोट, वेदांनी जिकडे इशारा केला आहे ती पराविद्या आहे. हा इशारा करत असताना इशारा करण्यासाठी वापरल्या गेलेलं जे आहे ती अपराविद्या आहे, लक्षात घ्या. म्हणजे अपराविद्या टाकाऊ नाही आहे, अपराविद्या गौण आहे. आत्मज्ञानाचा अनुभव घेण्यासाठी अपराविद्या गौण आहे आणि पराविद्या सुद्धा नंतर त्याज्य आहे. पुन्हा पराविद्या ही सोडूनच द्यायची आहे, कारण तद्रूप व्हायचं. ही सहजावस्था ऐसी तिची ही ऐसी तैसी, तीही न पडो माती माशी आनंद भोजनी. अपराविद्येतून वेदांगुली जे निर्देशी ती पराविद्या तिकडे चंद्राकडे जायचं आहे आणि तिथे जाऊन पोहोचल्यानंतर ब्रह्मस्वरूपाचा आनंदामध्ये एकरूप व्हायचं आहे. आता हे सगळं करत असताना अपराविद्येला टाकाऊ न समजता गौण ध्यानात घ्यावं. ती टाकाऊ नाही आहे, ती गौण आहे. पराविद्या श्रेष्ठ आहे,
पण पराविद्येच्या पलीकडे ब्रह्मस्वरूप आहे हे विसरू नका. आता संध्या करणं हे अपराविद्येमध्ये भाग येतो, कर्म आहे, पण उपासना गर्भ कर्म आहे. संध्या हे उपासना गर्भ कर्म आहे. म्हणजे संध्या हे कर्म नसून संध्या ही उपासना आहे. उपासना हा कर्माचाच भाग आहे, पण त्याला सूक्ष्म कर्म असं म्हणतात. संध्या ही केलीच पाहिजे. संध्येनी फायदा काय नाही. चित्ताची शुद्धी, चित्तावर बसलेला जो मळ असेल तो निघून जातो. लाभ काही नाही, पण हानी होऊ देत नाही. मी वडिलांना एकदा विचारलं होतं, रोज 2दा संध्या करतो, अभिमान दाखवण्याचा भाग. त्यांना विचारलं होतं मी की आपण संध्या केली नाही तर काय होतं, आणि संध्या केली तर काय मिळतं. ते म्हणले संध्या केल्याने मिळत काहीच नाही, पण संध्या न केल्याने मात्र दोष येतो. मी म्हटलं असं कसं होईल, हे तर मला पटत नाही. माझे वडील मात्र मला प्रत्येक गोष्ट समजावून सांगत असत, आनंदाने समजावून सांगत असत, आणि रागवत कधीच नसत. कधीच नाही रागवले. त्यांना जेवढ्यांनी पाहिलाय त्या सगळ्यांना माहिती आहे की शांततेची मूर्ती म्हणजे नानासाहेब लुले. मी त्यांना म्हटलं असं कसं होईल, तर म्हणाले आपण गाडीत जातो, ट्रेनमध्ये तिकीट काढतो, बसमध्ये असो की ट्रेनमध्ये असो, टीसी येतो आणि तिकीट विचारतो. बसमध्ये कंडक्टरनी तिकीट दिलं असतं, मध्येच बसचं चेकिंग होतं, त्यावेळेला तिकीट दाखवा म्हणतात. आपण तर तिकीट दाखवलं तर आपल्याला कोणी शाबासकी देतं का? नाही. पण न दाखवलं, काढलं नसेल तर जेल मात्र झाल्याशिवाय राहत नाही, दंड मात्र झाल्याशिवाय राहत नाही. तसं संध्या केली तर शाबासकी नाही आहे, पण न केली तर मात्र त्याचे परिणाम भोगावे लागतात. कर्मामध्ये कर्म केलं तर त्याचा लाभ, नित्यकर्म हे केलंच पाहिजे. तुम्ही जर रोज ब्रश केला नाही तर दात खराब होतील, पण ब्रश केला तर दात चांगले होणार नाही, खराब होण्यापासून वाचतील. म्हणून नित्यकर्म हे केलंच पाहिजे, त्याचं पुण्य नाही आहे. मी रोज श्वास घेतो, त्यांनी काय होणार आहे, न घेतला बंद करून ठेवलं नाकतोंड मरून जाशील, पण श्वास घेतला तर त्याने काही गेन होणार नाही. तसं नित्यकर्म हे केलंच पाहिजे. न केल्याने दोष आहे, केल्याने दोष नाही. नैमित्तिक कर्म, उदाहरणार्थ एकादशी, व्रत, वैकल्य, कर्मकांडात कर्माचा विधी असतो, कर्माला वेळ असते, कर्माला नक्षत्र असतं, कर्माला मुहूर्त असतो, कर्माला कर्ता असतो, कर्माचा अधिकार लागतो. तुम्हाला जर प्राध्यापक व्हायचं असेल तर मिनिमम पोस्ट ग्रॅज्युएशन तरी गरजेचं आहे, नाहीतर पीएचडी गरजेची आहे. प्राध्यापक म्हणून लागायचं असेल, नेट सेट झालेलं असणं गरजेचं आहे. मिनिमम काही क्वालिफिकेशन्स असतात, जेवढ्या क्वालिफिकेशन्स मध्ये बसलाच पाहिजे त्याला अधिकार असं म्हणतात. म्हणून कर्म हे अधिकाऱ्यांनी करायचं असतं. बस चालवणारा किंवा कार चालवणारा जो माणूस आहे, तो समुद्रावर जहाज
किंवा आकाशामध्ये विमान चालवण्याचा अधिकारी नाही. अहो मी कार चालवतो ना, अहो मी बस चालवतो ना, चालवत असशील, पण तू अधिकारी नाही. विमान चालवण्याचा किंवा समुद्रावरचं जहाज चालवण्याचा तू अधिकारी नाही. इतकंच नाही तर फोर व्हीलर चालवणारा माणूस हेवी व्हेकल चालवण्याचा पण अधिकारी नाही. त्याचं लायसन वेगळं घ्यावं लागतं. तुम्हाला ट्रक जर चालवायचा असेल तर तुम्हाला कार चालवण्याचं लायसन अधिकारात धरल्या जात नाही. दोन्हींना चारच चाक आहेत, पण कार चालवणाऱ्याला ट्रक चालवण्याचा अधिकार नाही. प्रत्येक कर्माला त्याचा अधिकारी लागतो आणि अधिकारीत करता होऊ शकतो. योग्य करता त्याचा अधिकारी असतो. या व्यतिरिक्त कर्माचा विधी असतो, कर्माची वेळ असते, कर्माचं नक्षत्र असतं, कर्माचं मुहूर्त पण असतं. साधा जर यज्ञ करायचा असेल तर यजमान लागतो, ऋत्विक लागतो, मंत्र लागतात, समिधा लागतात, हविष्य द्रव्य लागतं, अरणी लागते, यज्ञवेदी लागते, आज्य लागतं, हव्य लागतं, योग्य काळ लागतो, शुचिरभूतता लागते. कर्माला किती गोष्टी लागतात बघा. त्याशिवाय त्या कर्माचं योग्य फळ आपल्या पदरात पडत नाही. मग जर हे सत्य आहे, मग जर हे बरोबर आहे, मग जर हे योग्य आहे, तर मग अपराविद्येमध्ये एवढं सगळं करावं लागतं. पराविद्येत काय केल्याने मिळते? काहीच केल्याने मिळत नाही. वेदांगुली जे निर्देशी त्याची पराविद्या. मी ब्रह्म आहे इथपर्यंतच जे साधन आहे ते अपराविद्येमध्ये मोडतं. त्यात संवादी विसंवादी हा भाग आहे. संवादी अपराविद्या आहे, पण त्याला सोडावं लागतं आणि सोडल्यानंतर ब्रह्मस्वरूपात प्रवेश करावा लागतो. प्रवेश केल्यानंतर मग दृढ आणि अपरिवर्तनीय स्थितीमध्ये अपरोक्षत्व साधावं लागतं. आता ब्रह्मस्वरूपात प्रवेश करावा लागतो ही शब्द योजना आहे. ब्रह्मस्वरूप आणि त्याचा प्रवेश असं काही माठ वगैरे नाही, असं भांड किंवा खोली वगैरे नाही. ब्रह्मस्वरूप म्हणजे की त्याच्या आतमध्ये एंट्री केली आहे, त्याला तद्रूपता असं म्हणतात. ब्रह्मस्वरूपातल्या प्रवेशाला तद्रूपता असं म्हणतात. पण कर्माने जे सिद्ध केलं त्याला कर्म फळ असं म्हणतात. आणि इथे मोक्ष हे फळ नाही आहे. मोक्ष ही वास्तविकता आहे. मोक्ष हे स्वरूप आहे. मोक्ष म्हणजे बंधन राहित्य स्थिती आहे. आम्हाला बंधनाचा अनुभव आहे म्हणून मोक्ष सांगावा लागतो. आता बंधन जे माहिती आहे हे सगळं अपराविद्येमध्ये येतं. पण बंधन राहित्य स्थितीला मोक्ष म्हणतात. ही पराविद्या आहे, ही परास्थिती आहे. परंतु त्यासाठी काही करावं लागत नाही, कारण परमार्थ वस्तुतंत्र आहे आणि प्रपंच कर्तृतंत्र आहे. काय केल्याने परमार्थ प्राप्त होईल? काहीच नाही. गुरु सेवा केल्याने परमार्थ प्राप्त होतो का? नाही. गुरु सेवा केल्याने अहंकाराची निवृत्ती होते. आणि अहंकाराची निवृत्ती झाली रे झाली की स्वरूप त्या ठिकाणी आहेच, प्राप्ती होते असा त्याचा अर्थ नाही घेता येत. मग प्राप्ती शब्द आम्हाला समजतो म्हणून मग नित्य प्राप्ताची प्राप्ती म्हणावं लागतं. संबंध भाष्य चालू आहे बरं का. पुढचा मंत्र सुरू नाही, कारण अद्रेश्यम अग्राह्यम अगोचरम अवर्णम अचक्षु अश्रोत्रम असा आहे पुढचा मंत्र. त्याचं वर्णन करण्यासाठी ते ब्रह्मस्वरूप अशा अशा प्रकारचं आहे हे सांगत असताना एक गोष्ट माझ्या नीट लक्षात राहिली पाहिजे की मला अपरेतून परेमध्ये उडी मारायची आहे. आणि अपरा सोडली
की परा धरली असं होत नाही, कारण परेत धरणं आणि सोडणं नावाचा प्रकार नाहीये. अपरेत आहे, अपरा धरली आहे म्हणून अपरा सोडली पर्यंत बरोबर आहे, पण परा धरली असं म्हणता येत नाही. आणि हा जो मधला व्हॅक्युम आहे, या व्हॅक्युमची साधकाला नेहमी भीती वाटत असते. आणि काय करून काय नाही असं होतं, कारण करण्याची सवय झाली असते. त्याला कर्तुतंत्र असं म्हणतात. असं कर्तुतंत्राची साधकाला सवय झाल्यामुळे त्याला प्रश्न पडतो की आता मी करू कसं, अपरा सोडून दिली तर परेत जाऊ कसं, असा साधकाला मोठा प्रश्न पडतो. आणि तिथे तो घाबरतो. या ठिकाणी सद्गुरूंची नितांत गरज असते. म्हणून आज जे प्रास्ताविक झालं त्यात तया जाणावे, धरावे, ऐकावे, तया सेवावे, तयांचे सर्व ऐकावे, साधन पंथी चालावे आयुष्यावरी. साधन पंथ म्हणजे काय? श्री गुरूंचा शब्द न शब्द मानणं, श्री गुरूंचा शब्द जसाच्या तसा पाळणं, गुरु आज्ञा शिरसा वंद्य मानणं. गुरु आज्ञा करत असतात का? हो नाही, शिष्याने समजून घ्यायचं असतं. आप बताइए मैं आपके लिए क्या करूं, ऐसे नहीं बताते गुरु. क्या करना चाहिए ये तुम समझ लो, उनको कुछ भी करने की जरूरत नहीं, आपसे कुछ भी लेने की जरूरत नहीं, सेवा भी लेने की जरूरत नहीं. अहंकार लय म्हणजे परमार्थ आहे. आणि म्हणून म्हणतात ठाईच समाप्ती झाली तैसी. कर्म केल्यानंतर कर्माचं फळ योग्य वेळी किंवा उशिरा प्राप्त होईल, पण परमार्थात रोकडा साक्षात्कार आहे. तिथे उधारी नाही, तिथे दिरंगाई नाही, तिथे डिले नाही, तिथे उशीर नाही. ठाईच समाप्ती झाली तैसी. कापराला विस्तवाचा स्पर्श झाला रे झाला की कापराचा कापूर पण संपून जात, त्याच पाणी सुद्धा शिल्लक राहत नाही. इतकंच नाही, अस्तित्वही शिल्लक राहत नाही. अहंकाराचं अस्तित्व संपलं की परमार्थ आला म्हणून समजा. अहंकाराचं अस्तित्व संपलं की परमार्थ जमलाच म्हणून समजा. स्वरूप तिथेच आहे, ते झाकल्या गेलाय अहंकाराने. आणि अहंकार घालवण्यासाठी जेवढ्या अपराविद्येचा वापर केला जातो तेवढी अहंकार दृढ होतो. म्हणून अधिकाधिक साधन करण्यानेही अहंकार वाढतो. साधन न केल्याने गडद अहंकार जसाच्या तसाच राहतो. मग आता मी काय करू, आता गुरुसेवा कर. साधन वृद्धि से अहंकार बढ़ता है, साधन न करने से अहंकार छटता ही नहीं. क्या करना चाहिए? गुरु सेवा करनी चाहिए. अब जो गुरु के साथ नहीं रहते उन्होंने सेवा कैसी करनी? तयांचे सर्व ऐकावे, वो जो जो कहते हैं शब्दों से नहीं कहते, उनका इशारा जो कुछ करता है, कहता है, बोलता है, वही सब कुछ होता है. वो समझना चाहिए. बातें तो प्रपंच की करते हैं, मगर इशारा परमार्थ की तरफ रहता है. अगर आप ठीक अर्थ से इसको समझ ले तो कहीं पे निगाहे, कहीं पे निशाना. प्रपंच में इसका अर्थ गलत निकाला जाता है, उस अर्थ से मैं नहीं कर रहा. कहने के लिए अपरा विद्या ही साधन है, इसलिए कहीं पे निशाना, कहीं पे निगाह. निगाह परा विद्या से ब्रह्म स्वरूप में रहती है. ये समझ में आना चाहिए. इसके लिए अहंकार लय बहुत जरूरी है. परमार्थामध्ये स्वकंठा भरणवत नावाचा एक न्याय आहे.
हा न्याय तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो आणि माझ्या भाषेत नंतर समजावून सांगतो. गळ्यामध्ये कंठा असतो आणि कंठ हरवल्यासारखं वाटतं, लक्षात नाही राहत. आणि अचानक कुठे आहे कुठे आहे असं इकडे तिकडे पाहतो आणि मग असा हात लावतो, अरे आय 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 कंठा सापडला असं त्याला वाटतं. तो हरवलाच नव्हता ना. याला स्वकंठाभरणवत नावाचा न्याय आहे. आता आपल्या भाषेत सांगू, स्वकंठाभरणवत काय आहे आपल्या भाषेत सांगू. आपली भाषा सांगते की डोळ्यावर चष्मा आहे. खूपदा माणूस तो चष्मा असा करतो बघा, मी आता ठेवला तसा, आणि घरभर चष्मा शोधतो. चष्मा किधर आहे, चष्मा किधर आहे, चष्मा किधर आहे. कोणीतरी सांगतो, कोई तो भी बताता, अरे तेरे सर पे तो चष्मा है, अरे मिल गया मिल गया मिल गया, अब मुझे सब दिखने लगा है. चष्मा गम गया था क्या? चष्मा हरवला होता का? ऐसा हुआ. वो हरिचरण जी थोड़े से लेट ज्वाइन हो गए और उनका नाम मुझे दिख गया, इसलिए हिंदी भाषा ज्यादा आ रही मेरे बोलने में. डोक्यावरचा चष्मा पुन्हा डोळ्यावर येणे याला स्वकंठाभरणवत असं म्हणतात. मिस्त्रीला सवय असते, लाकूड काम करणाऱ्या मिस्त्रीला सवय असते, पेन्सिल कानावर ठेवतो. स्वकंठाभरणवत सांगतोय बरं का. तो पेन्सिल कानावर ठेवतो. एखाद्या वेळी त्यांनी पेन्सिल कानावर ठेवली नाही आणि ती कुठे आजूबाजूला राहून गेली, कानाला हात लावतो, पेन्सिल सापडत नाही. पेन्सिल ठेवण्याची अगदी सुरक्षित जागा मिस्त्रीची कान असतं. पेन्सिल सापडत नाही, मग इकडे तिकडे खिसे पाहतो, इकडे तिकडे पाहतो, त्याला लवकर पेन्सिल सापडत नाही आणि मग कुठेतरी ती दिसते, अरे सापडली सापडली. याला स्वकंठाभरणवत हाच न्याय आहे या ठिकाणी. कळता क्षणीच प्राप्त झाली ना, तसा पराज्ञानाचा अभ्यास आल्याबरोबर आम्हाला काय होतं, कळता क्षणीच आत्मस्वरूप प्राप्त होतं. लक्षात घ्या, लगेच आत्मस्वरूप प्राप्त होतं. आणि हे होण्याची गरज असते. म्हणून परमार्थामध्ये आत्मस्वरूपाच्या प्राप्तीला वेळ लागत नाही. तत्क्षण आत्मस्वरूप की प्राप्ती होती है. समय जाता है अज्ञान निवृत्ति के लिए, अपरा विद्या जाने के लिए ही ज्यादा समय लगता है. मग आता माझे चांगले दिवस आले पाहिजे, शनीची महादशा गेली पाहिजे, माझं असं असं झालं पाहिजे, चला मग काय होईल कसं होईल पाहायला, चला ज्योतिष्य पाहायला. अरे जे होणार आहे, जसं होणार आहे, जेव्हा होणार आहे, ते देहाचं होणार आहे ना, तुझं नाही ना. तू आत्मा आहेस ना. मग तू आत्मस्थितीचा विचार कर, देह स्थिती आणि परिस्थितीचा काय विचार करतोय. आणि असं कळलं की त्या क्षणी मी आत्मा आहे हे कळतं, आणि मी आत्मा आहे हे कळलं की बाकीचे सगळे लोचे निघून जातात. कळता क्षणी आत्मप्राप्ती आहे. श्री गुरु जेव्हा अनुग्रह देतात, शिष्य को जब अनुग्रहित करते हैं, उसी क्षण उसको ब्रह्म रूपता का अनुभव आता है. मगर वो इतना क्षणिक होता है कि उसके ध्यान में वो रहता नहीं. उस अनुभव को पकड़कर उसे फिर से दृढ़ और अपरिवर्तनीय बनाना है. तब वो अपरोक्षानुभव ब्रह्म रूपता में स्थिर होता है. इसके लिए बार बार चिंतन. म्हणून अपरा विद्या उपयुक्त आहे, पण तिला धरून नाही चालायचं आहे शेवटपर्यंत. श्री गुरु तत्वमसीचा उपदेश करतात, श्री गुरु तत्वमसीचा बोध करतात.
दोन गोष्टी वापरल्या. उपदेश जेव्हा करतात तत्वमसीचा, त्यावेळेला शिष्याला मी ब्रह्म आहे हे कळतं. पण ज्या वेळेला गुरु शिष्याच्या मस्तकावर हात ठेवतात, त्यावेळेला संप्रदायाचं सामर्थ्य त्या शिष्याला ब्रह्मानुभव देत. तेव्हा मी ब्रह्म आहे या अनुभवात तो असतो. आधी त्याला कळलं असतं, आता त्याला अनुभव आला. कळणं आणि अनुभव येणं यात पुष्कळ फरक आहे. अग्नी प्रकाशमान आहे हे कळतं, पण त्याचा चटका लागणं हा अनुभव आहे. तो कधी माणूस विसरत नाही. म्हणून बोध कधी विसरल्या जात नसतो. श्री गुरु शिष्याला तत्वमसीचा बोध देतात. श्री गुरु शिष्याला तत्वमसीचा बोध देतात. पण तो बोध दिल्यानंतर शिष्याला तो बोध कधीही विस्मरणात जात नाही. पण तो इतका स्वल्प आणि अल्प असतो की पुन्हा पुन्हा साधना करून त्याला जागरूक करावं लागतं. विस्तवाची ठिणगी, चिंगारी, चिंगारी से अग्नि प्रज्वलित करना शिष्य का कर्तव्य होता है. जे स्वरूप लक्षेना जनी ते विशद करुनी वचनी. बघा काय सांगणं चालू आहे. तत्वमशीचा उपदेश आणि याच्या पुढे बोध आहे. जे स्वरूप लक्षेना जनी ते विशद करुनी दे वचनी, तेची अनुग्रहे करुनी अनुभवा आणि तत्काळ. तत्काळ अनुभव असतो. अनुग्रहाचा क्षणच ब्रह्मरूप होण्याची स्थिती आहे. त्या स्थितीला अखंड जागृत ठेवणं शिष्याचं कर्तव्य आहे. जे स्वरूप लक्षेना जनी ते विशद करू दे वचनी, तेची अनुग्रहे करुनी अनुभवा आणि तत्काळ. नाथ महाराज म्हणतात. काय सुंदर ओवी आहे बघा ही. श्री गुरूंचा तत्वमसीचा उपदेश आणि जे कधी अलक्ष्य आहे, जे लक्षाला प्राप्त करू शकत नाही, ते श्री गुरु आपल्या उपदेशातून सांगतात. आणि उपदेशातून सांगितल्यानंतर त्याचा अनुग्रह करतात आणि तत्काळ बोध होतो. शिष्य म्हणतो अनुग्रहानंतर मला खूप छान वाटलं, आत्ता आला बरोबर. ते जे छान वाटलेलं आहे ते रोज वाढतं असलं पाहिजे. म्हणून ज्या वेळेला तत्वमसीचा उपदेश होतो, त्याच वेळेला अहम ब्रह्मास्मीचा बोध होतो. आणि हे दोन्ही युगपथ आहेत, एका वेळी घडत असते दोन्ही पण. म्हणून आम्हाला उपदेश लक्षात राहतो आणि बोधाचं विस्मरण पडतं. पण हे दोन्ही युगपथ होत असल्यामुळे अनुभवामध्ये गेला तर मग उपदेशाचा लक्षात ठेवण्याची गरजच नाही. सोहम म्हणण्याचं काम पडत नाही. तो सोहम स्वरूप झाला असतो, अहम ब्रह्मरूप झाला असतो. पण तोपर्यंत त्याला त्या प्रक्रियेवर राहावं लागतं आणि ती प्रक्रिया हा उपदेश. उपदेश हा शब्दातून असतो, उपदेश हा विचारांमधून असतो, त्याला प्रक्रिया असं म्हणतात. आणि अनुभव हा बोधामध्ये असतो, तो अहमता सहा मध्ये विलिनीकरण झाल्यानंतर असतो. म्हणून अपराविद्येतून पराविद्येत जाण्यासाठी काय केलं पाहिजे हे शंकराचार्यांनी या संबंध भाष्यातून सांगितलंय. अपरेतून आपण आता परेमध्ये उडी मारणार. म्हणून आज मंत्र झालेला नाही, फक्त संबंध भाष्य झालाय आणि हे फार मोलाचं आहे, कधी विसरू नका. पराविद्येचं हे महत्व स्पष्ट करून देण्यासाठी जगद्गुरु भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य शंकराचार्यांनी या ठिकाणी संबंध भाष्य लिहिलेलं आहे. संबंध भाष्य रोकडा साक्षात्कार आहे. समर्थांच्या बाबतीत उधारीचा व्यवहार नाही. अनुभूती आणि शब्दज्ञान म्हणजे बोध आणि तत्वमसीचा उपदेश
हे युगपत होत असल्यामुळे आनंदाची अनुभूती येते. आज ज्ञान घेतलं आणि त्याचा अनुभव पुढे काही वर्षांनी आला असं होत नाही. आत्ता साखर जिभेवर टाका, गोडवा आत्ताच अनुभवा, तत्क्षण तत्काळ. म्हणून ज्ञान प्राप्ती आणि परब्रह्म रूपता या युगपथ होतात. युगपथ म्हणजे एका वेळी या दोन्ही गोष्टी घडतात. घड्याळ पाहिली आणि किती वाजले कळलं, दोन्ही एकाच वेळी झालं की नाही हो. दोन्ही एकाच वेळी झालं. तसा तत्वमसीचा उपदेश आणि ब्रह्मरूपता हे एकाच वेळी असते. म्हणून ज्ञानप्राप्ती आणि ब्रह्मरूपता या युगपथ आहेत. म्हणून सोहमची प्रक्रिया आणि सोहमचा अनुभव हे युगपथ असत. आणि ही युगपथता ही पराविद्येनी अंगोली निर्देश केलेल्या स्वरूपाची असते. ते मी आहे तोपर्यंत सगळं अपराध आहे. मला वाटतं तुम्हाला हे सगळं कळलं असेल. कालच मी ज्या ज्योतिष्यकारांचं नाव घेतलं होतं ते आणि पांडेवनी, आम्ही तिघ जण 1.5-2 तास बसलो होतो गप्पा करत. अपरा आणि परा एवढाच विषय होता. सांगायची परा होती पण बोलायची अपरा असते, लक्षात ठेवा. परा शब्दांमध्ये नाही व्यक्त करतायत, अनुर्वाच्य आहे. पण शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही म्हणून शब्दच वापरू नये असं नाही. अपरेशिवाय परेला जाणता येत नाही, पण अपरा सोडल्याशिवाय परेला जाणता येत नाही, हेही तेवढंच खरं आहे. अपरा अभ्यासून परा नाही मिळत. अपरा अभ्यासल्यानंतर प्रयत्न करून अपरेला सोडून परेला धरावं लागतं. आणि मी धरला आहे हा मी सुद्धा सोडून द्यावा लागतो, तेव्हा परेत राहत. आता ही परा ब्रह्मरूपच आहे. म्हणून याचा अनुभव तत्काळ येत असतो, उशीर लागत नसतो. आम्ही एवढे वर्ष झाले हो आम्हाला अनुभव नाही आला. अज्ञानाच्या निवृत्तीला वेळ लागतोय. काका म्हणतात कुणाला खूप वर्ष लागतात, अभ्यास करतोच आहे पण त्याला नाही ज्ञानप्राप्ती होत. त्याचा अज्ञानाचा ढीग खूप मोठा आहे म्हणून त्याला जास्त टोपले उपसावे लागतात असं म्हणतात. आणि ज्याचा कमी असेल त्याला काना वचनाची या भेटी. श्री गुरूंनी शब्द सांगितला, याला समाधीच लागते. पण कवणू ऐकुजो असा विरळा असतो, लक्षात घ्या. तो विरळा मी नाही असं वाटण्यामध्ये कमीपणा नाही, हे एवढं जाणून घ्यायचं आणि आपण सतत अभ्यास करायचा, साधन करायचं. आपल्यासाठी आपण ब्रह्मरूप होण्याची व्यवस्था उपनिषदांनी केलेली आहे, वेदांनी केली आहे. ही अभ्यासायची आहे आणि मग हा अभ्यास सोडायचा आहे, लक्षात घ्या. सोडायचा आहे म्हणजे सुटतोच हो. एक उदाहरण देतो आणि थांबण्याकडे जातो. लहानपणी आपण कंचे खेळलो आहे, विटी दांडू खेळलो आहे. पण हळूहळू हळूहळू ते खेळ कसे सुटले आपल्याला कळलं नाही हो. आपण पतंग उडवले आहेत, आपण टिक्कर बिल्ले खेळलो आहे, आपण सागर गोट्या खेळलो आहे, आपण बिट्ट्या खेळलो आहे. पण हे खेळ कसे सुटले आमच्या कळलं, लक्षात आलं नाही. इतके सहज सुटले आहे. तसा अपराविद्येचा अभ्यास मनापासून केल्यानंतर गुरु कृपेने एक दिवस ही कशी सुटेल तुम्हाला कळणारच नाही. आणि सहजावस्था यायची, सहजावस्थेमध्ये येऊन जाल. मला सहजावस्था आली असं वाटणं हा सहजावस्थेतला बिघाड आहे.
म्हणून तिचीही ऐशी तैसी. सहजावस्थी आली ही वाटणं सुद्धा सहजावस्थेतला व्यत्यय आहे. त्याच्याही पलीकडे जायचं आहे. म्हणून पराविद्या निर्देशी, वेदांगुली निर्देशी ती पराविद्या. ती पराविद्या ही काय आहे? ब्रह्मरूपतेमध्ये एकरूप होऊन जाते. अशी ब्रह्मरूपता आपल्या सगळ्यांना प्राप्त झाली पाहिजे. म्हणून जगद्गुरु शंकराचार्यांनी मध्ये संबंध भाष्य लिहिलं. 5व्या आणि 6व्या मंत्राच्या मधलं संगती भाष्य आहे. आता आपल्याला ही संगती लागेल. अनेत्रम अजीवम अकायम. ही संगती आपण उद्या बघणार आहोत. पण उद्या गुरुवार आहे, त्यामुळे उद्या भगवद्गीता, उद्या शुक्रवार आहे त्यामुळे उद्या भगवद्गीता राहील. आपण सोमवारी हे बघूया. उद्या काही गुरुवार, चुकलं का वार माझा? उद्या गुरुवार आहे. आज बुधवार आहे, उद्या गुरुवार आहे. बरोबर, उद्या गुरुवार आहे. मग उद्या सकाळी आपण हे बघूया. उद्या सकाळी आपण या मंत्राला येऊया. आणि छान झालं, चूक दुरुस्त झाली, लक्षात नाही आलं माझ्या. उद्या सकाळी आपण हा 6वा मंत्र म्हणूया. आज आचार्यांचं संगती भाष्य या ठिकाणी झालं. आपण पराविद्येतून ब्रह्मस्वरूपामध्ये स्थिर होण्याची व्यवस्था झाली. अपराविद्या टाकाऊ नाही, हलकी नाही, हीन नाही, पण अपराविद्या मोक्षदायी नाही एवढं मला समजलं पाहिजे. आणि जे मोक्षदायी नाही त्याचा संग्रह करण्याच्या मागे लागण्याची गरज नाही, त्याच्यावर विसंबून राहण्याच्या मागे लागण्याची गरज नाही. म्हणून माझा एवढा ग्रंथांचा अभ्यास झाला, मी एवढी प्रवचनं केली, याचा अहंकार बाळगायची गरज नाही. या गोष्टी सहज सुटल्या पाहिजे. म्हणून गुरु करवून घेतात, ह्या विचाराने चालावं. म्हणून माझ्याकडे केल्याबरोबरच ते कर्म सुटतं, त्याचं फळ माझ्याकडे लागत नाही, त्याचा लाग मला लागत नाही. आणि लाग लागला नाही तर मी सुटत जातो. म्हणून गुरूंची इच्छा समजावी, परमेश्वराची इच्छा समजावी आणि अपरेत वावरून परा विद्याने निर्देशित केलेल्या ब्रह्मस्वरूपाचा अनुभव घ्यायचा आहे. तो अनुभव सद्गुरु डॉक्टर काकांच्या कृपेने आपणा सगळ्यांना येऊ. आज ब्रह्मचैतन्यांची पुण्यतिथी आहे, त्यांचाही कृपाशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. आपल्या सगळ्यांना हा आनंद प्राप्त हो. आज शैला काकू संबंध भाष्य घेणार होत्या, त्यांचा अभ्यासही तयार होता, पण वेळेच्या आत मंदिरातनं मी या ठिकाणी आलो आणि वेळेवर मी या ठिकाणी बसलो. नाहीतर तुम्हाला ते पण ऐकायला मिळालं असतं. 1 तास संबंध भाष्याची तयारी तिची पण झालीच होती. काल हे तुम्हाला सांगून ठेवल्यामुळे आज क्लिअर करतो आहे. आपण उद्या सकाळी 6व्या मंत्राकरता भेटूया. आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि थांबतो. राम कृष्ण हरी. मनी पॉवर राम कृष्ण.